नमस्कार मित्रांनो, आज आपण गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत, जी अगदी 500 रुपयापासूनही सुरू करता येते. तिचे नाव आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अनेक लोकांना वाटते की गुंतवणूक करण्यासाठी लाखो लागतात, पण हे खरे नाही. SIP मुळे अगदी छोट्या रकमेपासूनही गुंतवणुकीची सुरुवात करता येते. चला, SIP म्हणजे नेमके काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम SIP म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम एका म्युच्युअल फंडमध्ये नियमितपणे गुंतवणे. उदाहरणार्थ, तुम्ही दर महिन्याला 500, 1000 किंवा 5000 गुंतवू शकता. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ठरलेल्या तारखेला आपोआप वळती होते. आता एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही रोज बाहेरचा चहा आणि नाश्त्यावर 100 खर्च करता. महिन्याला साधारण 3000 खर्च होतो. जर यापैकी 1000 रुपये वाचून SIP मध्ये गुंतवले तर काही वर्षांनी चांगली बचत तयार होऊ शकते. आता प्रश्न येतो, SIP चे फायदे काय? पहिला फायदा म्हणजे शिस्तबद्ध बचत. दर महिन्याला आपोआप पैसे गुंतवले जात असल्याची बचतीची सवय लागते. दुसरा फायदा म्हणजे कमी रकमेपासून सुरुवात. मोठी रक्कम एकदम गुंतवण्याची गरज नसते. तिसरा फायदा म्हणजे बाजारातील चढ उतारांचा परिणाम कमी होण्यास मदत होते. बाजार खाली असताना जास्त युनिट्स मिळू शकतात आणि वर असताना कमी. दीर्घ कालावधीत याचा चांगलाच फायदा होऊ शकतो. चौथा फायदा म्हणजे चक्रीवाढीचा परिणाम. तुम्ही जितक्या लवकर आणि जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितकीच वाढीची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो, आपल्याला आता हा प्रश्न पडला असेल की SIP मध्ये काही जोखीम आहे का? तर याचं उत्तर आहे होय. SIP ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असल्यामुळे बाजाराशी संबंधित जोखीम असते. त्यामुळे परतावा निश्चित नसतो. अल्पकाळात नफा किंवा तोटा दोन्ही होऊ शकतात. म्हणूनच SIP करताना दीर्घकाळ दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की SIP कशी सुरू करावी. सर्वप्रथम KYC पूर्ण करा. त्यानंतर विश्वासार्ह प्लॅटफॉर्म निवडा किंवा तुमच्या बँकेमार्फत योग्य म्युच्युअल फंड निवडा. तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार रक्कम आणि तारीख ठरवा आणि SIP सुरू करा. लक्षात ठेवा, कोणताही फंड निवडण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घ्या किंवा आवश्यक असल्यास पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की SIP ही पटकन श्रीमंत होण्याची योजना नाही. ती नियमित बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची सवय लावणारी पद्धत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या मराठी भाषेतील फायनान्स व्हिडिओसाठी आमच्या सोबत राहा.